हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी सोया चंक्सची भाजी बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। तर त्यासाठी 2 वाट्या मी सोया चंक्स घेतलेले आहेत। तर हे पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत। तर ही भाजी बनवण्यासाठी मसाला करायचा आहे। तर त्यासाठी पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल घ्यायचं आहे। दोन मोठे बारीक चिरलेले कांदे, हे थोडे करपूस भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत। 1 किंवा 2 घातले तरी चालेल आणि तेही चांगलं करपूस भाजून घ्यायचं आहे। सुकं खोबरं अर्धी वाटी आणि लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घालायच्या आहेत आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम बंद करूया आणि थंड झाल्यानंतर याला आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। आता मिश्रण हे थंड झालेलं आहे। आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आता हा मसाला बारीक झालेला आहे। यानंतर आपण जे सोयाबीन भिजत घातलेले आहे त्यातील पाणी पिळून घ्यायचं आहे। सोयाबीन भिजल्यामुळे ते मऊ होतात। आता यातील पाणी आपण पूर्ण पिळून घ्यायचं आहे। यानंतर आता आपण भाजी बनवायची आहे। तर त्याच पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा, मिक्सरला जो बारीक करून घेतलेला आहे मसाला तो घालायचा आहे। हळद अर्धा चमचा, तेलामध्ये मसाले चांगले परतवून घ्यायचे आहेत। अगदी तेल सुटेपर्यंत भाजायचे आहेत। गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे, मसाले तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि ते करपायला नको म्हणून आपण थोडंसं पाणी घालायचं आहे। सोया चंक्स हे गरम पाण्यामध्येच भिजवावे असे काही नाही। थंड पाण्यामध्ये भिजवले तरीही चालतात। ते चांगले अर्ध्या तासामध्ये ते चांगले भिजतात। आता यामध्ये सोया चंक्स मिक्स करायचे आहेत आणि ते चांगले परतवून घेऊया। आता यामध्ये पाणी ॲड करूया। भाजीला शिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतात। तर भाजी शिजण्यासाठी आपण यावरती आता झाकण ठेवायचं आहे। थोडी भाजी शिजल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। पुन्हा झाकण ठेवून भाजीला शिजण्यासाठी ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिटात भाजी तयार होते। हे पहा, भाजी आता तयार झालेली आहे। आता चला तर भाजीला सर्व करूया।
हे पहा, सोयाबीनची मसाला भाजी आता तयार झालेली आहे. तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.